मंडळी, जय शिवराय. सेवागिरी महाराजांना मानाचा मुजरा आणि आपण आहे सध्या हिंदकेसरी, प्रथम हिंदकेसरी मानाचं मैदान मानलं जाणारं आणि बैलगाडा क्षेत्रातली पंढरी मानलं जाणारं या पावनभूमीत आपण सध्या आहे. मैदानावरती आपण आहे. संत सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि उत्तराधिकारी त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत संपन्न होती. आणि जर मैदानाचं आयोजन नियोजन बघितलं तर मी तरी भाग्य समजतो माझं की पहिलं वर्ष आहे माझं या मैदानात. माझं नशीब की मी आलो आणि एक वर्षभरापासून कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत असताना आज कुठेतरी सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने तो योग घडून आला असं म्हणावं लागेल. कारण की जोपर्यंत योग येत नाही तोपर्यंत पुसेगावच्या मैदानात कुठलाच माणूस येत नाही असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं हा योग कुठेतरी घडून आला आणि महाराजांच्या आशीर्वादाने मी आज मैदानावरती आलो. मैदानाची तयारी दाखवतो. पहिलाच व्हिडिओ आहे. मैदानाला जर बघितलं पाठीमागं माझ्या सेवागिरी महाराजांचं मोठं होर्डिंग आहे आणि आजूबाजूला जर बघितलं तर बसण्याची बैठक व्यवस्था बघा, फाट्या बघा. फाट्या ज्या पद्धतीनं आहे आणि ज्या पद्धतीने मेहनत घेतली म्हणजे कष्ट केलेले फाटीसाठी तर खूप प्रॉपर आहे. एकदम ॲक्युरेट फाट्या असतील. लेवलिंगचं काम कंटिन्यू चालू आहे. तिकडं बघा बुलडोझर चालू आहे कंटिन्यू. बैठक व्यवस्था जर असेल तर माझ्या मते तरी दरवर्षीपेक्षा जास्त बैठक व्यवस्था या ठिकाणी आयोजकांकडनं करण्यात आलेली आहे. आयोजकांचा व्हिडिओ आपण नाही घेतला, बरेच यूट्यूबर मित्रांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळं सध्या लॉट काढायचं काम चाललेलं आहे. पण फाटी मुद्दामून दाखवायची होती कारण की तास बघितले तर कुठंच तुम्हाला खडागोटा दिसणार नाही तासामध्ये. अशा पद्धतीची फाटी आहे आणि कटनाचं रान करून ठेवलेलं आहे. एकदम चढाचं रान आहे. जर म्हणजे म्हणता ना ते 900 फूट फाटी आहे तर लोकांचं म्हणणं होतं की मानाचं मैदान आहे, फाटी मोठी पाहिजे होती, लांबीला जास्त पाहिजे होती. पण गरज नाही, कारण इथं चांगल्या बैलांचं कस पाण्याला लागणार आहे आणि कुठला बैल हिंदकेसरी होईल. मी तर आतापर्यंत अनुभव ऐकतोय की पुसेगावचं एकमेव मैदान असं आहे की इथं नवीन चेहरा उजेडात येतो आणि त्या नवीन चेहऱ्याची प्रतीक्षा राहील. कारण की उत्कंठा लागलेली. हिंदकेसरी वडकीचं मैदान होऊन गेलं, पेडगावचं मैदान झालं, माळशिरसचं झालं. या सगळ्या मैदानांच्या तोडीस तोड एक वेगळ्या प्रकारचं मैदान म्हणजे या ठिकाणी होतं आहे. आणि सगळ्याच गोष्टींनी बघितलं तर कुठलीच गोष्ट अशी नाही की कमतरता आहे मैदानामध्ये. समोरून जर बघितलं वरती डोंगरावरती जे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये, रीलमध्ये किंवा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बघतो, वरती डोंगरावरती बैठक व्यवस्था असते आणि मोठ्या दिमाखाने पब्लिक त्या ठिकाणी प्रेक्षक बसून व्हिडिओ म्हणजे बसून सगळ्या शर्यती बघतात. तर तिथं वरती क्रेननी हिंदकेसरी मैदान पुसेगाव असं बॅनर लावलेलं आहे मोठं. खाली पण मोठं बॅनर लावता आहे सुट्टीला तुम्हाला दाखवतो. नेमकं सुट्टीला जागा किती आहे या गोष्टी पण दाखवतो. आणि जर हे खाली दाखवा एक मिनटं. खाली रान बघा, म्हणजे साधारण एक 20-25 गट सुटून आल्याच्या नंतर थोडंसं माती या ठिकाणी उमदळल. तोपर्यंत जे रान आहे कडक त्याच प्रकारचं रान हे जवळपास 20-25 गट पळून येईपर्यंत राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचा जर विषय म्हटला आयोजकांकडनं तर एकच गाडी एकच पावती हे सगळ्यात भारी काम झालेलं आहे. त्याच्यामुळं आज खऱ्या अर्थाने कोणात किती दम हा या मैदानामध्ये दिसून येईल. आणि उद्याची प्रतीक्षा आहे. अवघे काही तास शिल्लक राहिलेले. आपण खाली बुडात जाऊ, खाली सुट्टीला दाखवतो बघा त्या ठिकाणी. इकडं जर निकालावरती जर बघितलं तर भरपूर जागा आहे पुढे. त्याच्यामुळं गाड्या आणि चढाचं रान असल्यामुळं बैल जास्त पळणार नाही. गती लागली पण तर समोरून टेकड आहे, त्याच्यामुळं बैल लगेच कंट्रोलमध्ये येतील. बुलडोझर चालू आहे. आणि मग महिला असो पुरुष असो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैठक व्यवस्था आयोजकांकडनं म्हणजे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. चला खाली दाखवतो तुम्हाला सुट्टीला जागा किती सोडलेली आहे. आणि आजूबाजूला जर बघितलं बैठक व्यवस्थात महिला पुरुष कोणीही येऊ द्या या ठिकाणी एकदम मोठ्या प्रमाणात बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. लाईट व्यवस्था असेल, यदा कदाचित जर फायनलला जर उशीर झाला तर लाईट व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित आहे. साऊंड सिस्टम, बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की साऊंड सिस्टम प्रॉपर असायला पाहिजे. तर साऊंड सिस्टम पण मोठ्या या म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे.
स्टेजचं काम तिकडं आहे, पण स्टेजला महत्त्व देण्यापेक्षा या ठिकाणी गाडा मालकांना महत्त्व देण्यात आलेले असं तरी वाटतं एकंदरीत. कारण की नुकतंच मागं एक मैदान पार पडलं श्रीनाथ केसरीमध्ये ज्या पद्धतीने भव्यदिव्य स्टेज होता किंवा ज्या बाकीच्या गोष्टी असतील, तर त्या पद्धतीने या ठिकाणी पुसेगावचं मैदान जे म्हणतो आपण मानाचं मैदान, त्या मानाच्या मैदानाची खऱ्या अर्थाने आज कुठेतरी या ठिकाणी म्हणजे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसून येतात. स्टेजला व्हॅल्यू न देता या ठिकाणी गाडा मालकांसाठी जी सुविधा करता येईल, प्रेक्षकांसाठी जी व्यवस्था करण्यात येईल ती मोठ्या प्रमाणात करण्यात येते. तर खाली दाखवतो सुट्टीला, चला. मैदानात बघा बैलांची रिक्स सुरू झालेली आणि फाटी दाखवण्याचं काम चालू झालेलं आहे. बैल बघा किती मोठा आहे. बाया कुठला रे? जळगावचा. बरं, काय नाव बैलाचं? रुबाबदारच आहे ना एकदम. खिल्लार आहे का? कधी आले ते मैदानात? आत्ता आले. बरं, कोणासोबत आहे? घरचाच आज आहे. पहिल्यांदा आले पुसेगावच्या मैदानात? बरं, तो नाही आला होता, हा येऊन गेला. बरं, दोनदा येऊन गेला. काय राहिलं? गट निघाला, सेमी निघाला, काय राहिलं? हां, बरं, चला. अपेक्षा आहे दोनदा येऊन गेला तरी तिसऱ्यांदा पुसेगावच्या मैदानात, म्हणजे यावर्षी कुठेतरी गुलाल राहण्याची अपेक्षा आहे. चला, शुभेच्छा. काय नाव दादा? हा, गिट्टी. बरं, कुठला? जळगाव. तो पण घरचाच साज का तुमचा? बरं, चला. गट निघाला का? आता आलो. बरं, चला, शुभेच्छा. राजा पद्धती मित्रांनो, बुलडोझरने कंटिन्यू त्याला प्रेस करणं चालू आहे ना, तर माती बघितली ना तर थोडंसं वरती तासामध्ये म्हणजे फाटीवरती दगड नाही आहे, आतमध्ये नांगटीत दगड आहे, छोटाले मोठाले नाही, पण जवळपास मातीचं रान आहे. आणि ही फाटी त्याच्यामुळं मजबूतीकरण चालू आहे, कंटिन्यू प्रेस करणं चालू आहे. आणि माझ्या मते तरी रात्री पण प्रेसिंगचं काम हे कंटिन्यू राहील. आणि हे बघा मुरमाड आणि थोडंसं मातीमय असं फाटीचं काम आहे. आणि तास जो बघितला आपण, नांगटीचा जो तास म्हणतो आपण, हा, तर या तासामध्ये जरी गाडी गेली तरी पण त्या ठिकाणी बैलाला त्रास होणार नाही, गाडी जॉकीला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने तो तास आहे. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीची काळजी घेत या मैदानाचं काम सुरू आहे. आणि खरंच भाग्य समजतो की पहिल्यांदा गेल्या 4-5 वर्षापासून यायची इच्छा होती, पण पहिल्यांदा कुठेतरी येण्याचा योग आला आणि सगळ्यात तुमच्यामुळं या गोष्टी घडून आल्या असं म्हणता येईल. ते बघा तिकडं बघा, बैल सतत कंटिन्यू चालू आहे. दोन्ही साईडनी होर्डिंग आहे आणि होर्डिंग फक्त महत्त्वाचं नाही आहे, पण होर्डिंग हे पण बघणं गरजेचं आहे. त्याच्यावरती फोटो आहे 2023ला जो या ठिकाणी हिंदकेसरीचा मान मिळवलेला जोड होता, त्या जोडीचा फोटो आहे. मग त्यात हरण्या आणि राजा, तर आपल्या सगळ्यांची आवडती जोड हरण्या आणि राजा, घरनिकीचा राजा, तर या जोडीचा फोटो या बॅनरवरती. आणि पलीकडे 2024ची जी जोड आहे प्रथम क्रमांकाचा हिंदकेसरीचा मानाचा नंदी, मग त्यात सरदार आणि रोमन ह्या जोडीचा फोटो त्याच्यावरती लावण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने एक आठवण म्हणून आयोजकांकडनं दोन्ही साईडला बॅनर लावण्यात आलेले. आता बघा सुट्टीला बघू शकतो आपण, मोठ्या प्रमाणात जागा आहे, म्हणजे भरपूर गाड्या या ठिकाणी थांबतील, गट थांबतील, अशा पद्धतीने जागा मोठी. पलीकडं हायवे, पलीकडं तो रस्ता दिसतो आपल्याला आणि इथं संपूर्ण आपल्याला इथं होर्डिंग दिसेल मोठाला. होर्डिंगचं काम माझ्या मते रात्री होईल. बैल कंटिन्यू झालं. दादा कुठले हो? बीडचे. बरं, कधी आले मैदानात? कधी आले होते? सकाळी 8 वाजता. झाला गट निघाला पुकारला? नाही, आणखी पुकारला नाही. आता पुकार. काय नाव बैलाचं? बंट्या. बरं, कोणा ते पायरा? इथं सातेवाडीचा सिकंदर. 3 फेऱ्यात पळाला अगोदर? हो. कुठं राहिलेला आहे? 2-3 जागेवर गुलाल घेतलेला. कुठल्या? माजलगाव साईडचं. बरं, चला शुभेच्छा राहतील. आणि हिंदकेसरीचा
गुलाल महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी सगळ्यांची धडपड आहे आणि आमचा आणि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने मैदान पार पडतं आहे आणि नक्कीच प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाचा संघर्ष आहे गुलालासाठी. तर या ठिकाणी सुट्टीसाठी जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणात जागा आहे आणि तास तुम्हाला संध्याकाळी कळवतो कुठल्या तासाने या 1 नंबर असेल आणि किती तास साईडनी सोडल्या जातील. तर सगळ्या गोष्टी आपण परत संध्याकाळी करू. आता पहिला व्हिडिओ आपला चॅनलवरती होता आणि आपण आलेलो नव्हतो मैदानामध्ये, तर हा सखोल मैदानाचा आढावा होता. बाकीचे आयोजकांचे व्हिडिओ हे बऱ्याच चॅनलवरती आलेले, त्याच्यामुळं तो व्हिडिओ न करता, कारण की सध्या गट काढायचं काम चालू आहे. तर अशा पद्धतीने फाटी राहील, माती दाखवली तुम्हाला आणि कटनाचं राणे, चढाचं राणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या. तर पुढील व्हिडिओ पण आतुरता राहील आणि नक्कीच बघू कोण कोण आलेले ते पण बघू. धन्यवाद.